MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचे स्वागत। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्यातील जवळजवळ 200 प्रश्न चालू घडामोडीचे बघणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरतील। बघा, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे सप्टेंबर महिन्यातील। बघा, रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2025 कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? एज्युकेट गर्ल्स। बघा, दुसरा प्रश्न आहे 25वी शांघाई सहकारी संघटना परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही टिएनजिन चीन या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती। बघा, 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ही गोवा भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। बघा, 4 नंबरचा प्रश्न, ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला आहे? तर पुणे महापालिकेचा आला आहे। 5 नंबरचा प्रश्न बघा, नासा आणि IBM यांनी मिळून कोणत्या नावाचे एक अत्याधुनिक AI मॉडेल विकसित केले आहे? तर हे सूर्या नावाचे अत्याधुनिक AI मॉडेल तयार केले आहे। 6 नंबरचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे? तर बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे। 7 नंबरचा प्रश्न बघा, ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 115व्या क्रमांकावर आहे। 8 नंबरचा प्रश्न बघा, ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे। जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर जयपूर या शहराची निवड करण्यात आली आहे। पुढील प्रश्न बघा, मिशेल स्टार्क या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, आणि हा खेळाडू सर्वांनाच माहिती आहे। मिशेल स्टार्क हा ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे। ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे? कॅनबेरा। बघा, अलीकडेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर तान्या हेमंत हिने 2025चा किताब जिंकला आहे। राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक म्हणजे नारी 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर कोहिमा हे शहर आहे। हे कोणत्या देशाची राजधानी आहे? नागालँड या राज्याची राजधानी काय आहे? कोहिमा, लक्षात ठेवा। 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर 45 शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे। रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे? तर शुक्र या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे। अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबवण्यात आलेले आहे? तर राजस्थान या राज्यात ऑपरेशन संस्कार हे राबवण्यात आले। लक्षात ठेवा, ऑपरेशन संस्कार राजस्थान। मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती कोण ठरली आहे? तर लोरेना रुइज ही स्पेन या देशाची विजेती ठरली आहे। 17 नंबरचा प्रश्न बघा, मिस टीन इंटरनॅशनल 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर हे राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होते। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले? तर सी.द. फडणीस यांनी साकारलेले आहे। 19 नंबरचा प्रश्न बघा, JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनल फेज 2 चे उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स ऑंग यांनी मुंबई टर्मिनल फेज 2 चे उद्घाटन केले आहे। बघा, FDI गुंतवणुकीत भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर कर्नाटक हे राज्य आहे। FDI गुंतवणुकीत भारतात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे। नुकतेच महाराष्ट्रात रो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली? तर मुंबई ते कोकण या दरम्यान ही रो फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे। सध्या चर्चेत असलेले डॉंगफेंग 5C हे कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहे? तर ही चीन या देशाचं क्षेपणास्त्र आहे। 24 नंबरचा प्रश्न बघा, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन हा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो। 26 नंबरचा प्रश्न बघा,
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते? तर आलोक आराध्य हे होते. 28 नंबरचा प्रश्न बघा, अमित मिश्रा या कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? अमित मिश्रा हे या कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर भारत या देशाचे क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कुठे संपन्न झाली? तर दुबई या ठिकाणी संपन्न झाली. भारत आणि श्रीलंका, बघा, भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आयोजन कधी करण्यात आले? तर 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या तारखेला करण्यात आले. भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचे नाव काय मित्रांनो? विक्रम. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे? तर उत्तराखंड राज्य आहे. नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले. ते कोण होते? तर अभिनेते होते. जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर इटली या देशाचे होते. आरोग्यपचा म्हणजे ट्रायकोपस झेलोनिकस या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुटीमथन कानी यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील होते? तर हे केरळ राज्यातील होते. टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले? तर प्रताप सरनाईक. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मित्रांनो, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. नुकतेच प्रकाशित झालेले ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर रिटायर लेफ्टनंट जनरल KGS ढिलन. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे? तर रशिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे. अमेरिकन ओपनमध्ये टेनिसचे महिला एकेरी 2025 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर आयर्ना साबालेंका यांनी जिंकले आहे. अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरी 2025 विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्कराज यांनी जिंकले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले? तर युद्ध मंत्रालय हे नाव केले आहे. कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्न उत्तर काय मित्रांनो? कर्नाटक राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, 44 नंबरचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ. जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो. आशिया हॉकी कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर मित्रांनो, भारत या देशाने जिंकले. आशिया हॉकी कप 2025 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? दक्षिण कोरिया. बघा, विजेता भारत आणि उपविजेता दक्षिण कोरिया. 48 नंबरचा प्रश्न बघा, भारताने आतापर्यंत किती वेळा आशिया हॉकी कप जिंकलेला आहे? तर 4 वेळा जिंकला आहे. जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अँड्रू हॉलनेस यांची निवड झाली आहे. बघा, हुसेन बोल्ट हा खेळाडूसुद्धा जमैका या देशाचा आहे. इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये बांधत आहे. एकात्मिक उष्णता आणि शीतकालीन कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले? तर भुवनेश्वर आहे. हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे? 5वा. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलवादी विरोधी मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. द चोला टायगर्स द ॲव्हेंचर्स ऑफ सोमनाथ या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेले आहे. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? IIT मद्रास. नुकतेच भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहे? तर CP राधाकृष्ण. CP राधाकृष्ण हे कोणत्या राज्याचे? तर हे महाराष्ट्र या राज्याचे राज्यपाल आहे. बघा, 58 नंबरचा प्रश्न, KP शर्मा ओली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला? नेपाळ या देशाचे पंतप्रधान होते.
रामचंद्र पौंडेल हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला? नेपाळमध्ये सुरू असलेले आंदोलन हिंसाचाराने प्रमुख कारण काय होते मित्रांनो? सोशल मीडिया ॲप बंदी. थायलंड देशाचे 32वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली? अनुतिन चार्नविराकुल. अलीकडेच प्रो व्ही के गोकाक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आनंद व्ही पाटील यांना प्रदान करण्यात आला. भारत आणि नेपाळ यांच्यातील सागरमाथा मैत्री लष्करी युद्धाभ्यासाच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले? तर काठमांडू या ठिकाणी करण्यात आले. अलीकडेच कोणत्या देशाने ओफेक 19 हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर इस्रायल या देशाने केला आहे. दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. स्ट्रेचर्स कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मोहम्मद सिराज यांची नियुक्ती केली आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025मध्ये 10 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहराच्या गटात कोणत्या शहराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे? अमरावती, महाराष्ट्र. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025मध्ये 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या गटात कोणत्या शहराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे? इंदोर, मध्य प्रदेश. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित केले जाते? तर सर्वेक्षण केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते. 70 नंबरचा प्रश्न बघा. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? सुशीला कार्की. बघा 16 वर्षाखालील आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेसाठी कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले? रेवा कुलकर्णी जी की पुण्याची. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025साठी देशातील 45 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रात किती शिक्षकांचा समावेश आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 3 शिक्षकांचा समावेश आहे. आशिया कप 2025चे आयोजन 9 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान कोठे करण्यात आले? तर UAE. अलीकडेच ऑपरेशन गुद्दर कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले आहे? जम्मू आणि काश्मीर. दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 11 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी कोणाला देण्यात आली आहे? आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत हे सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहे? तर गुजरात या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहे. फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबॅस्टियन लेकॉर्न. बघा 79 नंबरचा प्रश्न बघा. सध्या चर्चेत असलेले MQ-28A घोस्ट बॅट मिलिटरी ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? ऑस्ट्रेलिया. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत 2025मध्ये पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकले. 2026मधील G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? अमेरिका. 28वी आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 आयोजन कोणत्या राज्यात आहे? ओडिशा या राज्यामध्ये. भारत आणि रशिया 2 देशांदरम्यान झापड 2025 लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले? निझनी, रशिया या ठिकाणी करण्यात आले. फायनान्शियल टाइम्स मास्टर इन मॅनेजमेंट रँकिंग 2025मध्ये भारतातील कोणती स्कूल संस्था पहिल्या क्रमांकावर आहे? IIM बंगळूर, जगात 28वे. उल्हास कार्यक्रमांतर्गत कोणते राज्य भारतातील 4थे पूर्ण साक्षर राज्य बनले? तर हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. 86 नंबरचा प्रश्न आहे बघा. 74व्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये महाराष्ट्राच्या शिवम लोहकरने किती मीटर भालाफेक करून 2018 सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड तोडला आहे? तर 84.31 मीटरचा रेकॉर्ड तोडला आहे. 2025 वर्ल्ड यूथ कॅम्पल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? गोपाळ माधव कामत. काय उलटं झालं ते, माधव गोपाळ कामत. लक्षात ठेवा 2025 वर्ल्ड यूथ कॅम्पल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? माधव गोपाळ कामत. 88 नंबरचा प्रश्न बघा. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले? ऑपरेशन राहत. भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली स्त्री सेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली? 11 सप्टेंबर 2025ला सुरू करण्यात आली. ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी 2025चा कॅमल
इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर युनुस अहमद याने जिंकला आहे. भारतीय नौदलासाठी पहिले स्वदेशी 3D सर्व्हिलन्स रडार सिस्टीम कोणत्या कंपनीने निर्मित केली आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड यांनी तयार केली आहे. कोणत्या राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे? केरळ. नुकतेच गयाना या देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहम्मद इरफान अलीची नियुक्ती करण्यात आली आहे. डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अनुपम खेर. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? विश्वास पाटील. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजन करण्यात आलं आहे? सातारा या ठिकाणी. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशकात 2025 काय? ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले? तर लॅरी एलिसन. लॅरी एलिसन यांनी कोणाला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले? तर एलॉन मस्कला मागे टाकले. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लॅरी एलिसन यांनी कोणाला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे? एलॉन मस्कला. 100 नंबरचा प्रश्न बघा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 भारत कितव्या क्रमांकावर आहे? 63व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? स्वित्झर्लंड. भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारली जात आहे? तर आसाम या राज्यात उभारली जात आहे. राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. दरवर्षी अभियंता दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? तर 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. दरवर्षी कोणता दिवस आचार्य विनोबा भावे यांची जयंती साजरी केली जाते? तर 11 सप्टेंबरला साजरी केली जाते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? मोशी, पुणे या ठिकाणी उभारण्यात आले. मोशी येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचे शिल्पकार कोण आहेत? तर राम सुतार हे आहेत. बघा 108 नंबरचा प्रश्न आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी ढोडाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे? 4 पदके जिंकली आहे. महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 विजेतेपद कोणी जिंकले? चीनने. अलीकडेच नॉर्वे देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले मित्रांनो? जोनास गाहार स्टोअर. 112 नंबरचा प्रश्न बघा. अलीकडेच अल्बेनिया या देशांतर्गत एआर व्हर्च्युअल मंत्री नेमलेला आहे. त्याचे नाव काय मित्रांनो? DELA. लक्षात ठेवा. अल्बानिया हा देश आहे. 113 नंबरचा प्रश्न बघा. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? संदीप सिक्का. 4थी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? इटली. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो? 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला. नुकतेच महाराष्ट्रात किती ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? 79 ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 118 नंबरचा प्रश्न बघा. कोणती कंपनी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी स्पॉन्सर बनली आहे? तर अपोलो टायर्स. अलीकडेच कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे? नमो भारत. लक्षात ठेवा. अलीकडेच कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे? नमो भारत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्यालाच आपण NSE असं म्हणतो. चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? इंजेती श्रीनिवास. भारतातील पहिले अंतराळ शहर कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? आंध्र प्रदेश. पहिला अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर भारत या देशात आयोजित करण्यात येत आहे. पहिला अंध महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर भारतात आयोजित केला जात आहे. जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती कोणत्या देशाने सुरू केले? भारत.
भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? ओडिशा या राज्यात बांधला जाणार आहे. भारतीय सैन्याचा सियोन प्रहार हा ड्रोन अभ्यास 8 ते 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आला होता? तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये के शॉर्न ऑलकॉट याने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले? 88.16 मीटर. 127 नंबरचा प्रश्न बघा. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये सुवर्णपदक मिळवणारा के शॉर्न ऑलकॉट कोणत्या देशाचा खेळाडू आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा खेळाडू आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा 84.03 मीटर भालाफेक करत कितव्या क्रमांकावर राहिला? 8व्या क्रमांकावर राहिला. 2025मध्ये झालेल्या 62व्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सेंट्रल झोनने जिंकले. 130 नंबरचा प्रश्न बघा. PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बाबा कल्याणी यांना सन्मानित करण्यात आले आहे. चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर नरेंद्र जाधव. 132 नंबरचा प्रश्न बघा. 2025मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? तर 7 या नैसर्गिक स्थळांचा समावेश केलेला आहे. बघा 133 नंबरचा प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला असून या करारानुसार दोन्हीपैकी कुठल्याही एका देशावर झालेला हल्ला दोन्ही देशावर समजला जाईल? सौदी अरेबिया. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळ यांचे निधन कधी झाले? तर 17 सप्टेंबर 2025ला निधन झाले. नुकतेच डॉक्टर शिवराम भोजे यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होते. डॉक्टर शिवराम भोजे कोण होते? ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ. T20मध्ये क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? अर्शदीप सिंग. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 38व्या. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर जागतिक बौद्धिक संपदा संघटना WIPO द्वारे प्रकाशित केला जातो. आशियातील पहिल्या रेल्वे चालक कोण आहेत जे नुकत्याच सेवेतून निवृत्त झाल्या? तर सुरेखा यादवे. बघा 140 नंबरचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16व्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केले? कोलकाता या ठिकाणी केले. 141 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर हेमा साने यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोण होत्या? तर वनस्पती शास्त्रज्ञ होत्या. नेपाळच्या पहिल्या महिला अँटर्नी जनरल कोण बनल्या आहेत? तर सविता भंडारी या बनल्या आहेत. नुकतेच प्रकाशित झालेले भारतरत्न भूपेन हजारिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनुराधा शर्मा. अलीकडेच भारताने कोणत्या देशाने दिएगो गार्सियाजवळ उपग्रह ट्रेकिंग स्टेशन स्थापित केले? तर मॉरिशस या ठिकाणी दिएगो गार्सियाजवळ उपग्रह ट्रेकिंग स्टेशन स्थापित केले आहे. 145 नंबरचा प्रश्न बघा. नुकतेच निधन झालेले शारदा हॉफमन कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे आपण त्याला CISF म्हणतो. ते नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीर रंजन. 147 नंबरचा प्रश्न बघा. इंडो तिबेट सीमा पोलीस ITBPचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्री प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. 148 नंबरचा प्रश्न बघा. पुरुषांचा बॅलन डिओर 2025 पुरस्कार कोणी जिंकला? उस्माने डेम्बेले. महिलांचा बॅलन डी पुरस्कार 2025 कोणी जिंकला? एटाना बोनमाटी. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये सिडनी मॅकलॉघलिन लेनाओनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कोणते पदक पटकावले? सुवर्णपदक पटकावले. पाटणा उच्च न्यायालयाने 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? PB बजंत्री. 152 नंबरचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 आयोजन कोठे करण्यात आले आहे? भारतात करण्यात आले.
भारत ग्रीस पहिल्या द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला आहे? तर 13 ते 18 सप्टेंबर 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कोणता देश जागतिक वन निधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला आहे? तर मित्रांनो ब्राझील हा देश आहे. 155 नंबरचा प्रश्न बघा. बेरेचिड म्हणजे मोरोक्को येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील प्रश्न बघा. 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विक्रम मेसी आणि शाहरुख खान या दोघांना मिळाला आहे. 157 नंबरचा प्रश्न बघा. 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? राणी मुखर्जीला मिळाला आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फिल्म फीचर पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? तर 12वी फेल या चित्रपटाला मिळाले, म्हणजे 12th फेल. 159 नंबरचा प्रश्न बघा. 2025चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना मिळाला आहे. बघा पुढील प्रश्न. महाराष्ट्र सरकार दरवर्षी किती विद्यार्थ्यांना अमेरिकेचा नासा या संस्थेमध्ये पाठवणार आहे? तर 51 विद्यार्थ्यांना पाठवणार आहे. महाराष्ट्र सरकार कोणत्या योजनेअंतर्गत दरवर्षी 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या नासा या संस्थेवर पाठवणार आहे? मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी. मुख्यमंत्री विज्ञान वारी या योजनेमार्फत नासा या संस्थेमध्ये पाठवणार आहे. 162 नंबरचा प्रश्न बघा. राज्यात किती नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे उभारली जाणार आहे? 75 उभारली जाणार आहे. दिग्गज पंच डिकी बर्ड यांचे निधन कधी झाले? 23 सप्टेंबर 2025ला झाले. नुकते निधन झालेले जुबिन गर्ग हे कोण होते? तर गायक होते. 2025चा जागतिक सागरी दिवस कधी साजरा केला जाणार आहे? तर 25 सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. 2025चा जागतिक सागरी दिवस 25 सप्टेंबरला साजरा केला गेला. आशिया कप 2025चा अंतिम सामना कोणत्या दोन देशादरम्यान होणार आहे? भारत आणि पाकिस्तान. 2025 हॉकी इंडिया लीग लिलावातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? 2025चा हॉकी लीगमधील लियाम हेंडरसन. परदेशी गुंतवणुकीत देशात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र आहे. देशातील एकूण गुंतवणूक किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्याची आहे? 40%. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? आंध्र प्रदेश. अलीकडेच कोणत्या देशाने आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी जाहीर केली आहे? तर इस्रायल या देशाने. शून्य माता मृत्यूदर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे? तर पुदुच्चेरी आहे. 2025चा प्रतिष्ठित पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राईज कोणाला देण्यात आला आहे? डॉक्टर व्ही मोहन. S.L. भैरप्पा यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्यांची पहिली प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे? वंशवृक्ष. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी करण्यात आले. नुकतेच गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर या दोन ठिकाणांचा रामसर स्थळामध्ये समावेश झाला आहे. ते कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो हे बिहार ह्या राज्यामध्ये. बिहारची राजधानी काय? पटना. भारतातील एकूण रामस्थळांची संख्या किती झाली मित्रांनो? 93 झाली. भारताचे संचार लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वंदना गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा 179 नंबरचा प्रश्न आहे. 1963 भारतीय हवाई दलात सामील झालेले कोणते लढाऊ विमान 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त झाले आहे? MiG-21. लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कीर स्टारमर. मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? प्रिटोरिया. मित्रांनो तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडायची असेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊन www.ganitmanch.com ही वेबसाईट टाकून दररोज फ्री टेस्ट सोडवू शकता. बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025चे उद्घाटन केले? गांधीनगर या शहरात केले. वर्ल्ड फूड इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली या शहरात आयोजित करण्यात आले. 184 नंबरचा प्रश्न बघा.
आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले? साबरमती या ठिकाणी स्थापन करण्यात आले. नुकतेच निवृत्त झालेले जेरोम बोटिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. आशिया कप 2025 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आर. व्यंकटरमणी. 188 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोठे करण्यात आले? पटना, बिहार. जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू कोण बनली? हेमांशी टोकस. ब्यारम बेटावरील भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचा दोनदा उद्रेक कधी झालाय? 13 ते 20 सप्टेंबर. बघा परत एकदा प्रश्न वाचा. ब्यारम बेटावरील भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचा दोनदा उद्रेक कधी झालाय? 13 व 20 सप्टेंबर या दरम्यान. एक 13 तारखेला झाला आणि एक 20 तारखेला झाला. भारतातील पहिल्या ई-ट्रकचे उद्घाटन कोणाकडून करण्यात आले? श्री सर्बानंद सोनोवाल. भारताचे पहिले डुगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे IUCNने मान्यता दिले असून ते कोठे आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये. नुकतेच अंदमान खोऱ्यात कोणत्या नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे? तर मिथेन या वायूचा शोध लागला आहे. फिफा 2026चे शुभंकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो क्लच मॅपल आणि झयू. 195 नंबरचा प्रश्न बघा. विजय थालापतीच्या करूर रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? न्यायमूर्ती अरुणा जगदीशन. बघा 196 नंबरचा प्रश्न आहे. पॅरा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताच्या शीतल देवीने कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनले? मिथुन मनहास. 198 नंबरचा प्रश्न बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी 42% आरक्षण लागू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तेलंगणा. राष्ट्रीय नारळ परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मित्रांनो गोवा. आणि 200 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो? तर 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे जो की 201 नंबरचा आहे बघा. बहुचर्चित ओंजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? तर या प्रश्न उत्तर काय मित्रांनो? अरुणाचल प्रदेश. बघा मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांना बी पाठवून ठेवा. आणि तुम्हाला जर गणिताचे स्पष्टीकरण पाहिजे असेल तुम्ही आमचे टेलिग्रामवर गणित मंच हे चॅनल जॉईन करू शकता. तर मित्रांनो धन्यवाद.